तुम्हाला पण वजन कमी करायची इच्छा असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर मल्हार नेसरी आणि मी तुम्हाला आता देणार आहे आरोग्याच्या काही टिप्स. तर स्थौल्य म्हणजेच ओबेसिटी ह्याचं आयुर्वेदिक कारण काय आणि आयुर्वेदिक चिकित्सा काय, ह्याच्यासाठी लोक फार उत्सुक असतात. तर स्थौल्य या आजारात असं होत असतं की तुम्ही काहीही खाल्लं तरी बाकी शरीरातल्या धातूंचं पोषण व्हायच्याऐवजी फक्त मेद म्हणजे फॅट टिश्यूचं पोषण त्यात होत असतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला भूक कंटिन्युअस खूप लागते, पण वजन तर वाढत राहतं. तर ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं सूत्र आयुर्वेदाने सांगितलं आहे ते म्हणजे गुरुच्या अपतर्पणम चेष्टम स्थूलानाम कर्षणम प्रती. ह्याचा अर्थ काय, तर पचायला जड पण शरीराचं अपतर्पण म्हणजे शरीराचं पोषण न करणारं किंवा शरीरात मेदधातू न वाढवणारं असं अन्न तुम्ही खायला पाहिजे की ज्याच्यामुळे तुमची भूक तर मरेल पण वजन वाढणार नाही. तर एवढंच आपण प्रिन्सिपल फॉलो करायचं ठरवलं प्रत्येक बाबतीत तर साधे साधे स्विचेस करून आपल्याला हे अचीव करता येतं. पहिले म्हणजे की आपण जे पिठापासून बनलेले म्हणजे पोळी भाकरीसारखे पदार्थ खातो त्याच्याऐवजी आपण दलियाला स्विच व्हायचं असतं, कारण धान्य त्यात कमी जातं पण पोट जास्त भरतं व्हॉल्यूममुळे. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला एक वेळ तरी पोळी भाकरीच्या ऐवजी मुगाचं किंवा डाळीच्या पिठाचं धिरडं असं पोळी भाकरीला रिप्लेसमेंट म्हणून करता आलं तर त्याच्यात एक दुसरा फायदा होत असतो. तिसरी गोष्ट, जर तुम्ही ह्याच्याबरोबर काही व्यायाम रेग्युलरली करत असाल जो करायलाच पाहिजे, तर त्याच्यासाठी तुम्ही प्रोटीनचा वापर जर करणार असाल तर व्हे प्रोटीन फक्त एक वेळा घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जेवणाची रिप्लेसमेंट म्हणून ते घ्यायचं असतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही व्हे प्रोटीन घ्याल तेव्हा तुम्ही जेवायचं नाही, त्याच्याबरोबर पोळी भाजी वरण भात हे इतर काही पदार्थ खायचे नसतात, नाही तर ते व्यवस्थित पचत नाही. त्याचा व्हॉल्यूम कमी असल्यामुळे पोट भरल्याचं फिलिंग येत नसेल तर त्याच्याबरोबर तुम्ही थोडेसे ओट्स खाऊ शकता किंवा थोडंसं एक ग्लास दूध किंवा 2-3 कप पाणी असं त्याच्याबरोबर व्हॉल्यूमनी जे पोट भरल्याचं फिलिंग येत असतं ते आपण अचीव करू शकतो. पण जर तुम्ही प्रोटीन सप्लिमेंट काही घेत असाल तर ते व्यवस्थित पचावं आणि त्याचा किडनीवर दुष्परिणाम होऊ नये म्हणून काही आयुर्वेदिक सप्लिमेंट्स तुम्ही चालू ठेवू शकता. तर अशा प्रकारे जर आपण सिस्टमॅटिक वेगवेगळे स्विचेस करून आहारात बदल केले तर वेट लॉस होत असतो आणि स्थौल्यातनं आपण बाहेर पडू शकतो. ह्याच्याचबरोबर एक सोपं आयुर्वेदिक सप्लिमेंट जे दिवसातनं 2-3 वेळा घेण्यासारखं आहे ते म्हणजे त्रिफळा चूर्ण, वावडिंग चूर्ण आणि त्रिकटू चूर्ण असं कॉम्बिनेशन बनवून तुम्ही घरी ठेवू शकता आणि ते मधात त्याचं चाटण करायचं आणि एक चमचा दिवसातनं 3-4 वेळा खायचं. हे काही लोकांना थोडं उष्ण पडतं, तर काही उष्णतेची सिम्पटम्स तुम्हाला दिसायला लागलेली असतील तर मात्र हे लगेच बंद करा आणि जवळच्या वैद्यांना संपर्क करून इतर काही सप्लिमेंट्स आपल्याला घेता येतील का हे विचारा. अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेदला.